चला क्वेश्चन काय म्हणतो पहा. इफ द रेशो ऑफ दी सम ऑफ दी फर्स्ट एन टर्म्स ऑफ टू एपीज, दोन वेगवेगळ्या एपी आहेत, त्यांच्या फर्स्ट एन टर्म्सची सम दिलेली आहे. बघा, ही पहिल्या एपीची सम आहे, ही दुसऱ्याची आहे. त्याचा रेशो हा दिलाय. तर त्यांच्या त्या दोन्ही एपीच्या 9th टर्मचा रेशो काय असेल? हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि मोस्ट क्वेश्चन आहे. खूप विचारला जातो. ही मेन्सने पण फॉलो केली क्वेश्चनला थोडं टफ करून. ही कॅटेगरी खूप एक्सप्लोर होते. मग मी या सोडवायची टेक्निक सांगतो. याचं आन्सर आहे ऑप्शन ए. आता कसं येते काय येते पहा. याची एक टेक्निक शिकून घ्या. आपण असं मानू, लेट दोन्ही ज्या एपी आहेत असं आपल्याला कुठेही म्हणलेलं नाही की त्या दोन एपीचे फर्स्ट टर्म सेम आहे, डिफरन्स सेम आहे, असं काही म्हणलेलं नाही. जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपलं एक्स्ट्रा डोकं तिथं लावायचं नाही. तर लेट फर्स्ट एपी हॅज फर्स्ट टर्म, फर्स्ट एपी जे आपण फर्स्ट टर्म लेट से A1 म्हणू, काहीतरी असेल, आणि त्याचा जो डिफरन्स आहे तो आपण D1 म्हणू त्या एपीचा. आणि जी सेकंड एपी आहे, कारण दोन बद्दल बोलतोय हा, सेकंड एपी मध्ये तुम्ही ही टर्म A2 माना, फर्स्ट टर्म A2 माना, ठीक आहे. किंवा असं काम करा, कन्फ्युजन नको, ह्याला B1 माना फर्स्ट टर्मला, आणि याचा जो डिफरन्स आहे तो याच्यापेक्षा वेगळा आहे, लेट से D2 म्हणा. आता आपण एक काम करू, ह्याला 1 म्हणण्यापेक्षा याला B2 म्हणू, D2 म्हणू, म्हणजे थोडं कन्फ्युजन राहणार नाही. अदरवाईज तुम्ही याला स्मॉल इन, ह्याला कॅपिटल ए म्हणू शकता, याला स्मॉल डी, ह्याला कॅपिटल डी पण म्हणू शकता. कन्व्हेन्शन आहे, कसंही करा. मुख्य गोष्ट काय, सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. आता याच्या जेवढ्या एन आहेत तेवढ्याच ह्याच्या एन आहेत. एपी जरी वेगळी असेल, बघा ही एक एपी आणि ही एक एपी आहे, तर ही फोर्थ टर्म आणि ही फोर्थ टर्म आहे, तर तुम्ही एन ला फोर्स ठेवणार ना. त्याच्यामध्ये N1 N2 असं नाहीये, दोघांच्या वेगवेगळ्या टर्म्स नाहीयेत. त्याचं लॉजिक समजून घ्या. तर इथे तुम्हाला एन मात्र दोघात सेम आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे, सम ऑफ दी फर्स्ट एन टर्म्स. तर पहिल्या एपी साठी एस चा फॉर्म्युला काय होईल, n/2. बघा 2a, त्याचा A1 मानला आपण, प्लस n तर सेम आहे, डिफरन्स कोण आहे, D1. याचा रेशो तुम्ही SN1 घेतला, याचा कोणासोबत घ्यायचा, SN2 दुसऱ्या सोबत. याचा जो रेशो आहे असं मांडा. बघा इथे पण काय होईल, n/2 होईल, कारण n तर सेम आहे दोघांचा. याची फर्स्ट टर्म B2 2B2 होईल, प्लस n-1 डिफरन्स घ्या D2. ही सम आहे आणि त्याचा रेशो किती दिलेला आहे, 7n+1 4n+27. या क्वेश्चन मध्ये एक खूप चांगली गोष्ट आहे आणि ती पॉइंट आउट करा, असे क्वेश्चन बनतात. एन सेम असल्यामुळे हे कॅन्सल होईल, दोघांचा एन सेम आहे. ओके. आता आपल्याकडे उरला काय बघा, इथे उरला 2a1 n-1 d1, खाली 2b2 n-1 d2 इक्वल्स 7n+1 4n+27. प्रश्नामध्ये मेन एका गोष्टीकडे लक्ष द्या. रेशो दिलेला आहे समचा, ठीक आहे, आणि क्वेश्चन मध्ये विचारतो रेशो ऑफ टर्म्स, म्हणजे एन वरून एन वर जायचं आपल्याला. ही शिफ्टिंग आहे. बरं, इथे जे तुमच्याकडे प्रश्न दिसतो हा एन आहे का, नाही, 2a1 आहे ना. एनच्या फॉर्म्युल्यात काय राहतं, a+n-1 इंटू डीच्या फॉर्म मध्ये पाहिजे एन. तर ए सोबत 2 नसला पाहिजे ना, नाही तर मग ती टर्म तुमची एपी मधली एन ची टर्म नाही होणार. तर या क्वेश्चन मध्ये काय करायचं, याला एन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 नकोय, तर वर आणि खाली ओव्हरऑल 2 ने डिवाइड करा. याला 2 ने डिवाइड केल्यावर काय येतं, A1, इथे कोण आहे n-1 D1, याला 2 ने डिवाइड करावं लागेल, बॅलन्स तर करावं लागेल दोन्हीकडे. सेम मेथडने चला, इथे आल्यानंतर खाली कोण येईल, B2, बघा इथे 2 ने डिवाइड करा, n-1 D2, इथे पण 2 आला, इथे काय करायची गरज नाही. आपण तिथे काय, आपण त्यालाच फक्त असं लिहिलेलं आहे, बाकी काही नाही, ठीक आहे. आणि खाली कोण आहे, 4n+27. आता तुम्ही मला सांगा, ही an आहे ना, तर मला कितव्या टर्मचा रेशो पाहिजे, 9th. तर कळलं का, इथे ती टर्म येणार,
मला सांगा बरं, A9 ला काय लिहित होतो आपण? अरे कलर चुकला. A9 ला काय लिहित होतो? A प्लस 8D लिहितो. मुलं चूक काय करतात माहितीये? इथली टर्म 9 पकडून चालतात. आपल्याला 9th टर्म काढायची आहे. तर आपण Anच्या फॉर्म्युल्यात n-1 करून लिहितो नेहमी. तर तुम्हाला इथं 8 क्रिएट करायचं आहे आणि क्वेशन इथेच संपतो. तर तुम्ही मला सांगा, या ठिकाणी तुमचा जो n-1/2 आहे, डिफरन्स काही असो, काही संबंध नाही. ही जी टर्म आहे, तर इथे आपण लिहूया, वी नीड n-1/2 8. याला 8 म्हणा, 9 नाही. नाहीतर आन्सर चुकतं. चला आता इथून n काढा. n-1 काय होईल? 16 आणि n किती होईल? 17. तो उचला आणि इथे ठेवून द्या. कारण इथं तर an बनला तुमचा. तुम्ही n ला 17 ठेवल्याबरोबर ही कोणती टर्म झाली पहा. a1 प्लस 8d1 म्हणजे ही कोणती टर्म झाली? या या पहिल्या एपीची A9 झाली आणि दुसऱ्या एपीची A9 झाली. तर ऑलरेडी काय होईल? A9 1 आणि A9 2 ऑटोमॅटिक क्रिएट झालं. n ला ठेवा 17. 7 गुणिले 17 अधिक 1 आणि ते 4 इंटू 17 प्लस 27. बस याला सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर येते 24:9. समजलं? काही अवघड नाही. याला मल्टिप्लाय करून ऍड करायचंय. 17 साती किती होतात? 102 आणि 7 119 आणि प्लस करा 120. 17 चौक 68 68 आणि 27 हे झालं 95. बघा तर तुम्ही याला एक काम करू शकता. 95 म्हणजे कशाने डिवाइड कराल? 5 ने कराल. वर खाली 5 ने डिवाइड करा. किती येते? 5 दोन्ही 10 5 चौक 20 आणि इथे किती येते? 19. तर बघा 9 टर्मचा रेशो आला 24:90. बढिया क्वेश्चन आहे की नाही? हा पॅटर्न चांगला लक्षात ठेवा. तुम्ही पहा या 10 ला 10 क्वेश्चन्स आपण परवापासून करत असलेले क्वेश्चन किती इंटरेस्टिंग आहेत सगळे. तुम्ही असे क्वेश्चन जनरली कुठेही पाहिलेले नसतात आणि हे सगळे बोर्ड लेवलचे क्वेश्चन्स आहेत. मी विनाकारण काहीतरी अवघड तुम्हाला सांगायचं म्हणून देत नाहीये. आपल्याला पॅटर्न सोडून जाता येत नाही. मी तर प्रार्थना करेल तुम्हाला अप्रार्थना. मी तर अशी प्रार्थना करेल की पेपर सोपाच यावा तुम्हाला. ठीक आहे? पण नेहमी मी सांगतो ट्राय फॉर बेस्ट अँड प्रिपेअर फॉर वर्स्ट. नेहमी असंच करायचं. ठीक आहे? आपण वर्स्टसाठी प्रिपेअर राहायचं कधीही. काय माहिती एखाद्या वेळेस कुठलं येडं आलं पेपर सेटिंगला. कुठलं तरी उचलले एन-सी-आर-टी मधले चांगल्या लेव्हलचे क्वेश्चन्स टाकून दिले आणि सिलेबसच्या बाहेर न जाता टाकले. आता मी एकही क्वेश्चन सिलेबसच्या बाहेर नाही. ह्याच्यात कोणतं वेगळं लॉजिक लावले आपण? कॉन्सेप्टच्या बाहेर तर कुठंच नाही तुम्ही. तुम्ही फक्त एस-एन मधून कुठे शिफ्ट झालात? ए-एन मध्ये. एस-एन टू ए-एन जाण्याची टेक्निक कळली? 2 ने डिव्हाइड करायचं. त्याला ए मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि इथे फक्त सगळ्यात मोठा खड्डा हा असतो. 9th विचारतात ना, तर जे मुलं पाहतात ते ह्याला 9 समजतात. पण A9 मध्ये 8D असते. मग ह्याला 8 करावं लागेल आपल्याला. तर ह्याला 8 ठेवल्यावर n किती व्हायलाय? हा फिक्स असतो. तो n इथे ठेवून द्यायचा. दॅट इज युअर आन्सर. समजलं? ही खूप महत्वाची टेक्निक आहे. असा क्वेश्चन 2014-15 मध्ये जेई मेन्सला यायचा. आता जेई मेन्सनं डायरेक्ट 10वी बोर्डला आणून टाकलंय. जेई मेन्सला आजही असा प्रश्न येतो, पण याच्यात खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत. खूप लेंदी क्वेश्चन्स असतात. तुम्हाला एपी तर याची टेक्निक लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन करू आपण. या शीट मधला आपला आजचा लास्ट क्वेश्चन. हा ऍप्लिकेशनचा आहे ANSN वाला. बघा अ मॅन्युफॅक्चरर ऑफ टीव्ही सेट्स प्रोड्यूस 600 सेट्स इन द थर्ड इयर. फर्स्ट पासून दिल नाही. अँड 700 सेट्स इन द 7th इयर. म्हणजे त्याने काय केलं? A6 एक दिला, A3 एक दिला आणि एक 7 एक दिला. Assuming that the production increases uniformly म्हणजे डिफरन्स कॉमन आहे by a fixed number every year. What is the total production in the first 7 years? म्हणजे S7 काढायचं. टोटल म्हणजे S. सोपा क्वेश्चन आहे. ट्राय करा. पहा हा कंपॅरेटिव्हली इझी क्वेश्चन आहे आपल्या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये. यात तुम्हाला क्लिअर दिले थर्ड इयर मध्ये 600 सेट करतो म्हणजे तुम्हाला A3 घ्यायचा आहे. A3 ला लिहा A प्लस 2D. आता इथून A प्लस 2D येणार 600. हे पहिले इक्वेशन होईल.
700 सेट्स इन 7th इयर. तर ए प्लस 6D हे आहेत 700. तर आपल्याला माहिती आहे आपण सबट्रॅक्शन करतो या केसमध्ये. हे कॅन्सल होईल. हा -4 आणि हा -100. तर दोन्ही कॅन्सल होईल आणि डी येईल 25. म्हणजे तो पर इयर काय करतो? 25 सेट्स प्रोड्यूस करतो. ठीक आहे, कारण आपल्याला म्हणले फिक्स नंबर एव्हरी इयर. फिक्स नंबरचा अर्थच डी कॉन्स्टंट आहे, तरच एपी होईल, नाही तर एपीच होणार नाही. डी 25 आला, त्याला कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवा. चला इथे ठेवू. तर ए प्लस 25 टू जा 50. तर बघा ए ची व्हॅल्यू किती येईल? 550. तर फर्स्ट इयर मध्ये त्याने 550 सेट्स तयार केले. आता याच्यावरून तुम्हाला विचारलेलं आहे S7. तर घ्या 7/2. 2a. 2a किती होईल? 1100 होईल. प्लस n-1 6 आणि डी किती आहे? 25. तर इथे डेसिमल करायचं नाही, आपल्याला माहिती आहे. इथे होते 150. तर हा झाला 7/2 इंटू 1250. तर हे येते 5 करून. युनिटला 5 येणारा हा एकच नंबर आहे. समजलं? मल्टिप्लाय करून. नॉर्मल क्वेश्चन होता हा. असं नाही की नेहमीच अवघड येते, सोपे पण येतात. आता एपीची झाली प्रॅक्टिस बऱ्यापैकी. बघा, 2 लेवलला काम करायचं. पहिले तर हे तुम्ही शुअर करा की एनसीईआरटीच्या एक्झरसाइज मधले सगळे जमतात का? त्यातले एकही चुकलं नाही पाहिजे. कधी कधी डायरेक्ट एनसीईआरटीतला क्वेश्चन येतो पेपरला आणि आपण मुद्दाम हे वेगळे क्वेश्चन्स केलेले आहेत. आपण टफ, मॉडरेट, डिफिकल्ट सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स याच्यात टाकलेले आहेत. मी तुम्हाला लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि एपी ह्याच्यावर जास्त फोकस करायला सांगेल. अल्जेब्राचा मोठा स्कोरिंग पार्ट ह्याच्यात आहे आणि जॉमेट्रीमध्ये चांगला टॉपिक कोणता कराल? सर्कल एक करा, ट्रायंगल एक करा आणि मेन्सुरेशनचा एक भाग नीट करा. हे 3 चॅप्टर खूप महत्वाचे आहेत. इझी गोईंग मध्ये चॅप्टर कोणता आहे? प्रोबॅबिलिटी. त्याचं काहीच चुकणार नाही. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स सोपा आहे पण कॅल्क्युलेटिव्ह आहे. त्यातल्या त्या टेक्निक्स आपण शिकलेल्या आहेत कोणकोणत्या वापरायच्या. कॅल्क्युलेशन मध्ये थोडं जास्त काम मेन्सुरेशनचं आहे. आणि खूप इझी चॅप्टर मध्ये कोण येतो? प्रोबॅबिलिटी एकटाच आहे खूप इझी मध्ये येणारा. तसा तो सगळ्यात टफ आहे काही दिवसांनी. सगळ्यात टफ तोच चॅप्टर असणार. म्हणजे नंतर असं लक्षात येईल की मोठमोठ्या ट्रिपल आयटीच्या एक्झाम्स क्रॅक करायला प्रोबॅबिलिटी चांगला आला पाहिजे. आणि पी&सी सगळ्यात टफ ते चॅप्टर आहेत, जे 10वी पर्यंत सगळ्यात इझी वाटतात, ते नंतर नको वाटतात. इतके जबरदस्त चॅप्टर आहेत ते. असो.